सर्व स्वामी समर्थ भक्तांना श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। तर व्हिडिओ मी सुरू करणार आहे तो शेवटपर्यंत नक्की पहा। तुम्हाला सुद्धा स्वामींचं दर्शन अगदी छान इथे दिसणार आहे। तर आपल्याला आम्ही इथून निघालो होतो स्वामी समर्थ मंदिराकडे जाण्यासाठी। तर इथे तुम्ही पाहू शकता अनेक मूर्ती किंवा आपल्या घरी नेण्यासाठी त्याची पूजा करतात, अर्चा करतात। इथे पेड्यांचा प्रसाद सुद्धा आम्ही घेतला आणि इथेच आपल्याला चप्पल स्टँड सुद्धा आहे, तुम्ही इथे सुद्धा ठेवू शकता किंवा आपल्याला मंदिरापाशी सुद्धा ठेवण्याची जागा आहे। तर तुम्ही पाहू शकता इथे पेड्यांचे प्रकार भरपूर आहेत आणि इथे आम्ही टिक्का लावून पुढे निघालो। स्वामी समर्थ मंदिरात गेल्यानंतर टिक्का लावलं तर आपल्याला देवदर्शन झाल्यासारखं वाटतं, असं आपल्या मनाची समजूत आहे, म्हणून आम्ही इथं टिक्का लावून पुढे निघालो। अगदी भक्तिमय वातावरणामध्ये खूप छान वाटते स्वामी मंदिरात। आणि तुम्ही स्वामी भक्त असाल तर हा व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत पहा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। आज खूप गर्दी असल्यामुळे अनेक भाविक भक्तांची इथे गर्दी झालेली होती आणि तुम्ही पाहतच आहात श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। या आपल्याला मंदिरातून, या दरवाजातून आपल्याला मंदिरात जाण्यासाठी एंट्री आहे। तर इथे आता महिलांची रांग वेगळी आणि पुरुषांची रांग वेगळी असे आपल्याला सांगितले जाते किंवा तिथे बोर्ड सुद्धा लिहिलेला आहे। तर तुम्ही त्या रांगेमध्ये जाऊन आता दर्शन घेऊ शकता। तर दर्शन घेण्याला जाण्यासाठी मी तुम्हाला स्क्रीनवरती स्वामी समर्थांचा फोटो दाखवलेला आहे, मूर्ती दाखवलेली आहे, ती सुद्धा तुम्ही पाहू शकता। तिथूनच तुम्ही दर्शन घेऊ शकता, कारण मंदिरामध्ये आतमध्ये गेल्यानंतर तिथे फोटो किंवा व्हिडिओ काढण्यास सक्त मनाई आहे। त्यामुळे तुम्हाला तिथे मी स्क्रीनवरती दाखवलेल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला तो स्क्रीन झूम करून तिथे दाखवलेला आहे, तिथे तुम्ही लाईव्ह दर्शन घेऊ शकता। तर अनेक जणींना वाटतं की आम्हाला स्वामी बोलवतच नाहीत किंवा आम्हाला स्वामी कधी बोलवतील तेव्हा आम्ही जाऊ। तर तसं करण्यापेक्षा हा व्हिडिओ पूर्ण बघा, तुम्ही स्वामी समर्थांच्या मंदिरातच आहात असं तुम्हाला वाटणार आहे। अगदी भक्तिमय असा व्हिडिओ हा शेवटपर्यंत केलेला आहे। तर तुम्ही इथे पाहू शकता, इथे एक स्क्रीन लावलेली आहे आणि स्वामी समर्थ मंदिरात जाताना सुद्धा तिथे सुद्धा एक स्क्रीन आहे। तर दोन्ही स्क्रीन तुम्हाला दाखवते आणि प्रचंड गर्दी असल्यामुळे दर्शन असं पटकन झालेलं आहे, तिथे थांबताही येत नाही आणि थांबूही देत नाही। असं त्या दिवशी गर्दी असल्यामुळे व्हिडिओ काढता जास्त आला नाही। तुम्ही पाहू शकता इथे स्वामी मंदिर मी दाखवलेलं आहे आणि तिथूनच आम्ही जाणार आहोत। अगदी काही सेकंदामध्येच आमचं दर्शन होऊन आम्ही बाहेर आलो आणि ते तुम्ही पाहू शकता इथे 3 दरवाजे आहेत, त्यातून जाण्याला आपल्याला एंट्री नव्हती। दरवेळेला हे उघडे असतात, पण आता ह्या वेळेला बंद केलेले होते। असे का केलेले आहे मला माहीत नाही आणि ते लावलेले दोरेसुद्धा का लावलेले आहेत हे सुद्धा जर कुणाला अनुभव असेल तर त्यांनी मला नक्की कमेंटमध्ये सांगा। आणि या वटवृक्षाखाली बसून अनेक स्वामींनी भक्तांचे प्रश्न सोडवलेले आहेत। तर इथेच वटवृक्षाखाली एक मंदिर आहे छोटंसं, तिथे सुद्धा आपल्याला डोकं त्याच्यामध्ये ठेवून जर आवाज ऐकला तर तिथे स्वामी समर्थांचा जप आपल्याला ऐकू येतो असं म्हणतात। पण आता तिथे गेट लावलेलं आहे त्याच्यामुळे तिथे काही जाऊ देत नाहीत, तरी पण तुम्हाला मी ते मंदिर छोटंसं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर स्वामी समर्थ गाभाऱ्यातील इथे बाहेर आल्यानंतर इथे अनेक भक्त प्रसाद वाटतात किंवा इथे थोडंसं विसावा म्हणून मंदिरामध्ये बसावं यासाठी तिथे बसतात। अशा प्रकारे हे मंदिर खूप छान सजवलेलं आहे। आता पहिलं एवढं नव्हतं, पण आता खूप छान सजलेलं आहे। आम्ही सुद्धा खूप वर्षांनी इथे गेलो होतो आणि ते सुद्धा स्क्रीन लावलेले आहे की जेणेकरून इथे सुद्धा बसून भाविक भक्त नामजप किंवा स्वामी समर्थाला पाहू शकतात, की ज्यांनी गडबडीमध्ये स्वामी समर्थांचे दर्शन घेतले नाही त्यांना सुद्धा स्क्रीनवर इथे दाखवलेलं आहे। तर तिथे समोरच पाहू शकता तुम्ही स्वामी समर्थांचा जो फोटो आहे, रुद्राक्षाने तिथे मूर्ती त्यांची साकारलेली आहे। ही मूर्ती एक एक रुद्राक्ष लावून इथे मूर्ती तयार केलेली आहे। तर तुम्हाला सुद्धा स्वामी समर्थांना यावंसं वाटते किंवा तुम्ही सुद्धा स्वामी समर्थांना जाऊन आले असाल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा। तुमचा स्वामी अनुभवसुद्धा मला कमेंट करून सांगा। तर इथे तुम्हाला वटवृक्ष मी पुन्हा एकदा दाखवणार आहे
की जे इथे बाहेर तुम्हाला फोटो किंवा व्हिडिओ काढता येऊ शकते, पण मंदिरामध्ये काढू देत नाहीत. अनेक जण या भव्य मूर्तीपाशी फोटोपाशी येऊन फोटो काढतात आणि त्यांना वाटते, आपल्याला समाधान वाटते त्यांना सुद्धा मंदिरापाशी येऊन फोटो काढले तर. मी पुन्हा एकदा तुम्हाला स्क्रीनवरती स्वामी समर्थ मंदिरामध्ये गर्दीसुद्धा खूप आहे आणि तिथे दर्शनसुद्धा घेऊ देत नाहीत. लगेचच पुढे चला चला म्हणतात. त्याच्यामुळे आम्ही सुद्धा पटकन दर्शन घेऊन बाहेर आलेलो आहे. हेच ते छोटंसं मंदिर आहे जेथे स्वामी समर्थांचा जप केलेला आवाज येतो आपल्याला. जर तुम्हाला याच्याविषयी सुद्धा काही माहिती असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा की इथे नेमकं अजून काय आहे ते. तर आता इथे तुम्ही पाहू शकता, इथे अनेक जण भाविक भक्त पारायण करतात, पूजा करतात आणि नामस्मरण करत बसतात, माळ जपतात. आणि इथे थोडंसं बसून तिथे स्वामी समर्थ मंदिर अगदी समोरच दिसते, त्याच्यामुळे इथे त्यांना बसून त्याने नामजप करत असतात. आणि तिथूनच आपल्याला बाहेर आल्यानंतर जे आपल्याला काही घ्यायचं आहे, कुंकू, तिलक, अक्षदा किंवा माळ जप आणि तुम्ही म्हणाल तर ग्रंथसुद्धा तुम्ही इथे घेऊ शकता. इथेच आपल्याला ग्रंथ सर्व भेटून जातात. बाहेर आलं की डाव्या हाताला आपल्याला ग्रंथांचं दुकान दिसतं. तुम्ही पाहू शकता इथे लाडूंचा प्रसाद आहे. इथे आपल्याला ग्रंथ भेटतात पूर्ण, पारायण, गुरुचरित्र. आणि इथून वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान तृतीयपंथी आपल्याला आशीर्वाद देताना दिसतात. आता आम्ही निघालो आहे अन्नछत्राकडे, जेथे स्वामींचा प्रसाद मिळतो. स्वामींचा प्रसाद घ्यायला सुद्धा इतकी गर्दी होती, प्रचंड गर्दी होती की आम्हाला अक्षरशः 2 तास लागले. तुम्ही पाहू शकता अगदी लहान लहान लेकरं सुद्धा तिथे आलेले होते. आणि स्वामींचा प्रसाद तुम्हाला मी दाखवणार आहे. स्वामी समर्थांचा प्रसाद हा अशा प्रकारे दिला जातो. तिथे बाहेर आपल्याला तिथे ताट, वाटी आणि ग्लास हे आपण घ्यायचे असते आणि तिथे आपल्याला पुढे येऊन प्रसाद मिळतो. प्रसाद मिळाल्यानंतर आपल्याला तो प्रसाद घेऊन अन्नछत्रामध्ये जाऊन तो भोजन करायचं आहे. आणि जर आपल्याला जास्त अजून लागत असेल तर ते काकासुद्धा तिथे सेवेकरी तिथं आपल्याला देत असतात. तर अन्नछत्रा मंदिरामध्ये इथे पाहू शकता तुम्ही इतकी गर्दी असल्यामुळे जसं माणसं जेवून उठत होते तसं ते महिला तिथे येऊन बसत होत्या, इतकी तिथे गर्दी होती. आणि अन्नछत्र मंदिरामध्ये सुद्धा दिगंबरांची मूर्ती म्हणजेच आपल्या दत्त दिगंबरांची मूर्ती तिथे दिसते. स्वामी समर्थांची मूर्ती सुद्धा आहे आणि तिथे स्वामी समर्थांचे पालखी आणि पादुका आहेत. इथे आल्यानंतर खूप छान प्रसन्न वाटते. स्वामी समर्थाला आलात तर तुम्ही नक्की अन्नछत्रामध्ये येऊन भेट नक्की द्या. आणि स्वामी समर्थ मंदिरामध्ये आल्यानंतर जर आपल्याला देणगी द्यावायची असेल तर देणगीचं सुद्धा स्वरूप असे आहे की 500 रुपयाची देणगी जर दिली आपण तर आपल्याला तिथे आरतीचा मान मिळतो. म्हणजेच आपल्याला जे आरती करतात त्यांच्यामध्ये सहभागी होता येतं, असा याचा नियम आहे. जर 1001ची वर्गणी दिली तर आपल्याला तिथे आरती घेऊ शकता आणि जर 11,000ची देणगी दिली तर तुम्ही तिथे आरतीचा मान घेऊन पूर्ण नैवेद्य तुम्ही देऊन संकल्प सोडू शकता, असा इथला नियम आहे. जे की जेणेकरून आम्ही त्या तिथे वाचले होते, हे तुम्हाला सांगितलेले आहे. आपल्या स्वइच्छेने तुम्ही इथे देणगीसुद्धा देऊ शकता, असं आहे इथलं. हे पहा मी तुम्हाला दाखवलेलं आहे. इथूनच आपल्याला एंट्री आहे अन्नछत्रामध्ये जाण्यासाठी. तिथे काही बसू देत नव्हते म्हणून आम्ही बाहेर आलो. इथे आहे कपिला गाय आणि वासरू, की जेणेकरून इथे आल्यानंतर सर्वजण सेल्फी घेतात, फोटो काढतात. इथे भव्य मूर्ती आहे स्वामी मंदिरांची, समर्थांची.
आणि इथे वरती सुद्धा दाखवलेली आहे स्वामी समर्थांची मूर्ती, खूपच भव्य आहे. तर तुमचा सुद्धा स्वामी अनुभव नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि स्वामी समर्थ अनुभव हा नक्की येणार आहे. तुम्ही फक्त जप करा, नाम जप करा, स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ हा नाम जप करा. तुम्हाला नक्कीच यश मिळेल, फळ मिळेल. तुमचे सगळे संकट दुःख दूर हो ही स्वामीचरणी प्रार्थना. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला माफ करा, मला जर नेट व्हिडिओ जर तुम्हाला बोलता नाही आला तर माझ्या बोलण्याकडे लक्ष न देता तुम्ही हा व्हिडिओ व्यवस्थित छान पहा, म्हणजे तुम्हाला सुद्धा स्वामी दर्शन झाल्यासारखं वाटणार आहे. मला जसा अनुभव आहे, मला जसं बोलता येतं तसं मी हा व्हिडिओमध्ये बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर चॅनलला सबस्क्राईब करून